की साधारण एक 9 वर्षाचा कालखंड असतो की 9 वर्षाचं एक कालचक्र संपतं, त्याचे डिवाइड 3-3-3 केलेलं असतं की 3 वर्ष तुम्हाला चांगली जातील, 3 वर्ष तुम्हाला मध्यम जातील, 3 वर्ष तुम्हाला कदाचित त्रासदायक जातील. पण हे बदलणार आहे. कायमस्वरूपी तुम्हाला टेन्शन असणार नाही, कायमस्वरूपी तुम्हाला चांगलं असणार नाहीये. सो तुम्ही जर मागे जाऊन 9 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं म्हणजे 2016 साधारण तुम्हाला कसं गेलं असेल तेच तुम्हाला 2025 मध्ये कदाचित बघायला मिळेल. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपण दरवेळेस प्रत्येक एपिसोडला नवीन नवीन विषय घेऊन येतो आणि त्याच्यावर चर्चा करतो. त्याचप्रमाणे यावेळेसही मी एक खूप इंटरेस्टिंग आणि अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे. तो म्हणजे 2025 या सालाचं न्यूमरॉलॉजिकल प्रेडिक्शन. जसा नोव्हेंबर-डिसेंबर महिना चालू होतो तसं प्रत्येकाच्या मनात असा एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याला पुढचं वर्ष कसं जाईल. हे वर्ष तर गेलं, पुढचं वर्ष कसं जाईल याबद्दल खूप उत्सुकता असते. तर त्याबद्दलच रहस्य आज आपल्या सगळ्यांसमोर उलगडायला आज आपल्या चॅनलवर खास गेस्ट आल्यात. उज्ज्वला रानडे ताई, नमस्कार आणि वेलकम. आपण 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या चॅनलवर न्यूमरॉलॉजीवर खास एक एपिसोड आपण पब्लिश केला होता आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला होता. सो थँक्यू सो मच मॅम, आणि तुमच्या प्रेक्षकांचे सुद्धा मी खूप आभार मानते त्याबद्दल. तर उज्ज्वला ताई या प्रसिद्ध न्यूमरॉलॉजिस्ट आहेत, मॅच फ्लॉवर थेरपिस्ट आहेत आणि त्याचप्रमाणे गेले 20 वर्ष त्या ॲडव्हर्टायझिंग आणि आर्ट या फील्डशी रिलेटेड आहे. त्या रिलेटेड कामही करत होत्या आणि त्यांचे कलेशी रिलेटेड अनेक ब्लॉग्स, आर्टिकल्स, न्यूजपेपर आणि मॅगझिनमध्येही पब्लिश झाले. सो आजचा आपला विषय आहे 2025 आपलं सगळ्या 1 ते 9 नंबरसाठी 2025 हे कसं जाईल. त्याचप्रमाणे भाग्यांक व प्रारब्ध अंक कसा काढला जातो, पर्सनल इयर कसं काढलं जातं, या सगळ्या विषयावर आपण आज बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मॅम, मला असा प्रश्न आहे, माझा असा पहिला प्रश्न आहे की अंकशास्त्र म्हणजे नक्की नेमकं काय आणि प्रत्येकाच्या जीवनावर किंवा भविष्यात त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. आता बेसिकली अंकशास्त्र म्हणजे न्यूमरॉलॉजी, हे तुमची जी जन्मतारीख असते. सो त्या जन्मतारखेमध्ये जे जे आकडे येतात त्या प्रत्येक आकड्याचं तुमच्या आयुष्यातील घटनांशी काहीतरी संबंध असतो. आता आकड्यांचा संबंध आपण कसा लावणार आहोत, तर आकडे म्हणजेच ग्रह, ग्रह म्हणजेच आकडे. म्हणजे प्रत्येक आकड्याला एका ग्रहाचं रुलिंग असतं. फॉर एक्झाम्पल, एक आकडा असेल तर त्याच्यावर रवीचं रुलिंग असतं, सूर्याचं रुलिंग असतं. 2 असेल तर त्याच्यावर चंद्राचं असतं. 3 असेल त्याच्यावर गुरुचं असतं. 4 असेल तर राहू किंवा आपण हर्षल म्हणू. 5 असेल तर बुधाचं असतं. 6 वर शुक्राचं असतं. 7 केतू किंवा नेपच्यून. 8 वर शनीचं असतं आणि 9 वर मंगळाचं असतं. सो प्रत्येक आकड्यावर एका ग्रहाचं रुलिंग आहे. आपल्या जन्मतारखेमध्ये कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स आहेत. सो कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स किंवा कॉम्बिनेशन ऑफ ग्रह या पद्धतीने ते जसं इम्पॅक्ट करतात तुमच्या आयुष्यावर, त्या पद्धतीने तशा गोष्टी घडतात. आता प्रत्येक व्यक्तीचं एक काहीतरी वैयक्तिक त्याचं काहीतरी एक USP आपण म्हणू की अमुक एक व्यक्ती कशात चांगली आहे, कशात नाही. हिचं बोलणं चांगलं आहे, हिचं करणं चांगलं आहे, हिचं कमांडिंग नेचर आहे किंवा हिच्याकडे अग्रेशन जास्ती आहे. हे आपण कशावरनं ठरवतो, तर ह्या आकड्यांवरनं आपल्याला खूप सोप्या साध्या पद्धतीने कळू शकतं. म्हणजे एखादी व्यक्ती खूप अग्रेसिव्ह असेल तर त्या व्यक्तीचा रुलिंग प्लॅनेट काय असेल, तिचा 9 असेल. ओके, कारण मंगळ आहे ना, मंगळामध्ये ती स्ट्रेंथ आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचं कम्युनिकेशन खूप छान असेल तर 5. ओके, 5 हे बुधाचं आहे. बुध हा बोलणं, बुद्धी, पैसा ह्याचा कारक आहे. सो बोलण्याची स्किल चांगली किंवा सगळं बॅलन्स ठेवण्याच्या दृष्टीने 5 आकडा फेवरेबल आहे. ह्याचा प्रत्येक तारखेनुसार आपण भाग्यांक कसा काढायचा किंवा प्रारब्ध अंक कसा काढायचा किंवा काय म्हणजे हा भाग्यांक आहे, हा प्रारब्ध. म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की भाग्यांक आणि प्रारब्ध अंक म्हणजे नेमकं काय. सो आता भाग्यांक तुमचा जो पहिली तारीख जी असते, म्हणजे 2 असेल, 3 असेल, 12 असेल, 21 असेल, जी काही तुमची पहिली तारीख असते त्याचं सिंगल डिजिट असेल तर तोच तुमचा भाग्यांक. डबल डिजिट असेल तर ते प्लस करायचं, सिंगल आणायचा डिजिट, तो तुमचा भाग्यांक असतो. म्हणजे 3चा 3च भाग्यांक झाला,
12चा पण 1+2 म्हणजे 3 आला, 3 भाग्यांक झाला. 21चाही 3च भाग्यांक झाला. या पद्धतीने सिंगल डिजिट काढून तुमच्या पहिल्या तारखेचा जो आकडा असतो त्याला आपण भाग्यांक म्हणतो. आणि तुमची पूर्ण तारीख त्याची बेरीज करून सिंगल डिजिट आणून तो आपण प्रारब्धांक म्हणतो किंवा डेस्टिनी नंबर म्हणतो. मग आपलं हे 1 ते 9 नंबर पर्यंतच आपले हे अंक 1 ते 9 मध्येच ह्याला 0 आपण धरत नाही. सो सिंगल डिजिट येईपर्यंत ते प्लस प्लस करत यायचं. तुमच्या दृष्टीने न्यूमरॉलॉजी मध्ये सगळ्यात चांगला नंबर कुठला? माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगला आणि सगळ्यात वाईट असं नाहीच. कारण प्रत्येक आकड्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानुसार तुम्ही कामं केलीत तर तुमची कामं व्यवस्थित होतील. तुमच्या एकंदरीत तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही गेलात तर ते तुम्हाला नाही ना चांगलं हे होणार. सो तुम्हाला काय फेवरेबल आहे या दृष्टीने जर तुम्ही केलं तुमचं कामही सोपं होईल. तुम्ही पटकन पोहोचाल तिथपर्यंत. एक्झाम्पल, एक आकडा असेल समजा, एक भाग्यांक आहे. सो तो राजा आहे, त्याच्या वरती डोक्यावर कोणी तो कुणाला खपवून घेणार नाही. मग एकनी ऑर्डर्स द्यायच्या, पण सगळ्यांनीच ऑर्डर दिल्या तर कामं कोण करेल? कामं करणारे पण म्हणजे कोणाला तरी एक काहीतरी जे काम कुणाला जमेल हे आपल्याला आकड्यांवरनं कळू शकतं. सो एखाद्याचे मार्केटिंग स्किल्स चांगले असतील, फॉर एक्झाम्पल 5चे मार्केटिंग स्किल्स चांगले असतात, मग त्याला मार्क बोलायला पाठवा, तो सगळं काम फत्ते करूनच येईल. एखाद्याचं नेटवर्किंग इमोशनली काहीतरी ट्रॅप करून करायचंय, तो 2 आकडा असेल. सो त्या पद्धतीने आपण ह्याचं हे करू शकतो. ओके, खूप इंटरेस्टिंग विषय हा खरंच. एवढं आपण खोलात जाऊ तेवढं अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचंय की याच्यावर फक्त अवलंबून राहू नका. बरोबर, ही गाईडलाईन म्हणून घ्या. तुम्हाला काय करायचंय आणि काय करायचं नाहीये हे जर तुमच्या लक्षात आलं, तुम्ही त्या पद्धतीने तुमचा प्रवास केला तर सोपं होईल. अगदी खरंय, अगदी खरंय. आता एक आपल्याला भाग्यांकाप्रमाणे कळलं, प्रारब्धांकाप्रमाणे कळलं. आता जनरली रेमेडीज ज्या असतात त्या आपण भाग्यांकाप्रमाणे प्लॅन करतो. डेस्टिनी नंबर किंवा प्रारब्ध आपण जे म्हणतो प्रारब्धांक, ते तुम्ही डेस्टिनी घेऊन आलाय त्याप्रमाणे तुम्हाला बघायला लागतं. तो काही विषय नाहीये. सो ज्या काही रेमेडीज असतात त्या भाग्यांकाप्रमाणे तुम्हाला प्लॅन कराव्या लागतात. आता प्रत्येकाला एक साधारण उत्सुकता असते की हे वर्ष असं झालं, पुढचं वर्ष कसं असेल. सो पुढचं वर्ष कसं असेल याच्यासाठी आपल्याला, म्हणजे आता हे जनरलाइज म्हणू का आपण, की तो जनरलाइज नाही होऊ शकत, प्रत्येकासाठी वेगळं काहीतरी असेल. सो जनरल आपण जर बघितलं तर 2025 कसं असेल तर त्याची सिंगल आकडा आणून काय येतो आकडा, तो 9 येतो. 2 + 0 + 2 + 5 हा आकडा येतोय 9. म्हणजे 9 म्हणजे त्याला रूल कोण करताय? मंगळ करताय. सो जनरलाइज्ड हे बघितलं तर हे वर्ष कसं असेल तर थोडं अग्रेशनचं असेल, थोडंसं अँगर इश्यूज असेल, किंवा काहीतरी कुठेतरी वादावादी, भांडाभांडी, युद्ध पण कदाचित, किंवा ह्या पद्धतीने असू शकेल. काही स्कॅम्स सुद्धा उघडकीस येतील, काही ट्रॅप्स असतील. रिअल इस्टेटसाठी चांगलं वर्ष आपण म्हणू शकतो 9. सो आता हे प्रत्येकालाच फेवरेबल असेल का किंवा प्रत्येकालाच त्या पद्धतीने असेल का? तर नाही. त्यासाठी आपल्याला आपलं पर्सनल इयर काढावं लागेल. कसं काढता येईल आपल्याला? सो आपल्याला आपलं पर्सनल इयर काढायचं असेल तर मला एक तारीख सांग की कोणाचं हे करायचंय. 30/3/86 घ्या तारीख. सो आता 30/3/86 समजा असेल तर 30 घ्यायचंय आकडा, त्याच्यामध्ये ऍड करायचंय 3, आणि त्याच्यामध्ये ज्या वर्षाचं तुम्हाला करायचंय, म्हणजे आता पुढचं वर्ष आपल्याला हवंय समजा, मग 2025 त्याच्यामध्ये ऍड करायचंय. सो 30 त्याच्या खाली 3, 2025 हे ऍड केल्यावर 2058 हा आकडा येतो. परत ते प्लस करून सिंगल डिजिट आणायचंय. सो 2 + 0 + 5 + 8 हे 15 येतं. 15 म्हणजे 1 + 5 6. सो हे पर्सनल इयर 6 या व्यक्तीचं असणार आहे. ओके, बरं. आता 6 पर्सनल इयर 2025 काय आलाय? 9 आकडा आलाय. सो ह्याचं कसं कॉम्बिनेशन असेल? सो हे प्रत्येकाचं वेगळं असणार. आता परत आकडा काय आहे? आकडा म्हणजे ग्रह म्हणजे आकडा. मग आकडा काय येतोय? 6 म्हणजे काय? शुक्र आहे. मग शुक्र आहे आणि मंगळ आहे, याचं कॉम्बिनेशन असणार आहे. बरोबर. या पद्धतीने आपण हे करायचं. ओके ओके. तर आता 2025 हे वर्ष प्रत्येक नंबर साठी कसं जाणार आहे ते सगळ्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे. आता आपल्याला पर्सनल इयर कसं काढायचं हे कळलं असेल की आता ते हे घालायचं जे वर्ष आपल्याला 2025 असतात त्याच्याऐवजी फक्त त्याच्याऐवजी 2025 घालायचंय. आता ते घालून एक सिंगल डिजिट आपल्याला आणायचंय. मग आता आपण एक एक आकड्यांपासून बघूयात की एक आकडा समजा पर्सनल इयर 1 आलं कोणाचं, तर कसं असेल तर 1 कोण आहे? 1 रवी आहे, सूर्य आहे. सो तिथे तो राजा आहे.
तो त्याच्याकडे अग्रेशन असणार आहे, तो कमांडिंग नेचर असणार आहे. आता इथे बघायचंय की राजा हा नेहमी एकटा असतो, एकटा चालत असतो. सो त्यांनी एकट्याने प्रवास करायचा आहे, कदाचित त्याला कोणाकडून मदत मिळणार नाहीये, त्यांनी एकट्याने सगळा प्रवास करायचा आहे. आता या सगळ्या ह्याच्यात कुठल्याही याला एक असतं ते नवीन कुठली तरी सुरुवात असते. सो न्यू बिगिनिंगचं वर्ष असणार आहे. ओके. समजा तुमच्या असं लक्षात आलं की खूप वर्ष तुम्ही काहीतरी घासताय, काहीतरी करताय आणि त्याच्यात नाही, समहाव त्याच्यात काही यश येत नाहीये. सो इट इज हाय टाइम की तुम्हाला काहीतरी नवीन ओपनिंग तुम्ही शोधायला पाहिजे, त्याच्यावर काम करायला पाहिजे. सो नवीन बिगिनिंगचं 2025 एक साठी असणार आहे. सो पर्सनल इयर ज्यांचं 1 आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. कुठलेही नवीन व्हेंचर्स असू शकतात, कोणी मदतीला येणार नाही, ह्या तर गोष्टी आहेत. स्वतःच तुम्हाला करावं लागेल काही. कुठल्याही गोष्टीबद्दल आवाज उठवणे हे पण एकच्या बाबतीत होऊ शकतं. पर्सनल इयर एक असेल तर ते पण तुमच्याकडून होणार आहे. डॉमिनन्स थोडासा वाढेल, त्याच्यावर काम करा. हेल्थच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यायची गरज आहे, ही मात्र लक्षात घ्यायचं की एकच्या बाबतीत या पण गोष्टी करायच्या. आता ह्याच्याच बरोबरीने की आता ज्यांचा भाग्यांक, आता भाग्यांक आपण कसा काढला, पहिली तारीख जी आहे तो भाग्यांक काढला. सो या केसमध्ये आपण 30 तारीख जी धरली सो 3 भाग्यांक आहे. मग आता 3 भाग्यांक असेल तर त्या व्यक्तीचं पर्सनल इयर समजा एक आलं तर काय आपण त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, किंवा कुठल्या याला चांगलं असेल आणि वाईट असेल तर एक पर्सनल इयर जर कोणाचं असेल तर त्यांच्यासाठी 8 आणि 4 हे जर भाग्यांक असतील तर ते फारसे चांगले नाही. बाकीचे सगळे आकडे चांगले. सो 8 आणि 4 जर ज्यांचं कोणाचं भाग्यांक असेल त्यांनी सांभाळून राहायचं, जर पर्सनल इयर तुमचं एक आलं तर या बाबतीत आपण बघू शकतो. पुढे आपण गेलो तर पर्सनल इयर समजा 2, पर्सनल इयर 2 असेल तर 2 काय आहे, चंद्र आहे. चंद्र काय आहे, नवीन मैत्री, नवीन संबंध निर्माण करणारा आहे. सो त्याला ह्या पद्धतीने कुठेतरी जोर लागणार आहे. मंगळाचं पण धरायचंय, कारण इयर कुठलं आहे, मंगळाचं इयर आहे. सो तिथे तर जोर लागणार आहे, त्या दृष्टीने आपण हे बघायचंय. मग नवीन फॅमिलीमध्ये एक्सपान्शन होऊ शकतं की नवीन मेंबर कोणतरी येईल, लग्न झालं नसेल लग्न ठरेल, काहीतरी ती व्यक्ती येईल, लग्न झालं असेल तर कदाचित नवीन बाळाचा जन्म किंवा या पद्धती. सो कुठेतरी घरात कुठेतरी एक नवीन मेंबर तुमचा येऊ शकेल, या पद्धतीने आपण ह्याच्याकडे बघू शकतो. आता यांनी लक्षात ठेवायचंय, एकने जसं नवीन काहीतरी करायचंय तसं 2 वाल्यांनी 2 पर्सनल इयर असेल तर त्यांनी जे 2024 मध्ये तुम्ही चालू ठेवलंय ना तेच चालू ठेवायचे 25 मध्ये. नवीन इथे या लोकांनी काही करायचं नाही. सो तीच गोष्ट त्यांनी करत राहायची. आता इथे 2 आकडा असल्यामुळे 2 चंद्र आहे, त्याच्यामुळे सगळ्या इमोशन्सच्या बाबतीत तुम्हाला काही वेळेस ते फेस पण करावं लागेल की जेलसी किंवा कुठेतरी काहीतरी अटॅचमेंट किंवा हे तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या मनाला पण लागेल, कारण 2 एकतर ती त्या पद्धतीने त्या गोष्टी होऊ शकतात. सो तशाही गोष्टींचा इथे रिलेशन आपण लावायचं असतं. सो कुठेतरी पॅचअप, रियुनियन याचं पण आहे, कारण 2 हा जोडणार आहे, 2 जोडतो, नेटवर्किंग चांगलं असतं, या पद्धतीने 2च्या बाबतीत आपण म्हणू शकतो. 2च्या बाबतीत आपण कुणाचं म्हणजे भाग्यांक कुठल्या ह्याला सूट होणार नाहीये, म्हणजे फारसं बरं नाही, सूट होणार नाही म्हणजे जरा काळजी घ्यायची, फारसं बरं नाही असं कोण म्हणू शकतो. तर 9च्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो की 9 जर भाग्यांक असेल तर थोडेसे फायनान्सेस मध्ये थोडासा प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. 8 पण बरं नाहीये, 4 पण बरं नाही. सो 8च्या बाबतीत थोडेसे फायनान्स रिलेटेड गोष्टी होऊ शकतात, 4ने थोडेसे हेल्थ इश्यूज येऊ शकतात. ही काळजी या लोकांनी तिथे घ्यायची. बाकीचे जे नंबर्स आहेत त्या गोष्टी होऊ शकतात. 4च्या बाबतीत थोडंसं लोनली वाटण्याची शक्यता आहे. सो भाग्यांक 4 असेल आणि पर्सनल इयर तुमचं 2 आलं तर ही काळजी इथे या लोकांनी घ्यायची. 3च्या बाबतीत आपण जर पुढे बघितलं पर्सनल इयर 3 असेल तर 3 काय आहे, 3 गुरु आहे. गुरु काय आहे, मॅक्झिमम तुम्ही जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा, तुमचे स्किल्स डेव्हलप करा, त्या पद्धतीने तुमचा ही सगळी तयारी करा. सो 3च्या बाबतीत 3ला चांगलं आहे की या बाबतीत तुम्ही हे केलं तर काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज, मुख्य एक्स्ट्रा काहीतरी ऍक्टिव्हिटीज तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शिकून त्याच्यामध्ये तुम्ही गोष्टी खूप चांगल्या करू शकता. कनेक्शन्स, नेटवर्क्स तुम्ही चांगली तुमची होतील, तुम्ही त्याबद्दल प्रयत्न करा आणि सगळ्या अख्ख्या वर्षाला छान हास्याने, स्माइलने सामोरं जा. सो खूपदा तुम्हाला हे जाणवेल की अरे आपलं फक्त आपण छान हसल्यावर गोष्टी आपल्या होत आहेत हे जाणवेल. सो नेटवर्किंग
आणि या गोष्टींचं इथे असं रिलेशन लावायचं आणि त्या पद्धतीने हे होऊ शकतं. सो आता इथे 8 आणि 9 ज्यांचा भाग्यांक असेल त्यांना खूप चांगलं फेवरेबल नाही जाणार असं आपण म्हणू शकतो. पर्सनल इयर 3 च्या बाबतीत असं. आता 4चं पुढे बघूयात. 4 असेल तर थोडंसं ना तुमच्या वृत्ती किंवा तुम्हाला एक काहीतरी डिस्ट्रॅक्शन काहीतरी होऊ शकेल की तुम्ही एक कुठेतरी फोकस करू शकणार नाही. हीच तुम्हाला या वर्षातलं हे आहे की तुम्ही फोकस करा, कुठल्या तरी एक गोष्टीवर तुम्ही फोकस करा आणि ते करा. कदाचित तुम्हाला तुमचं माइंड इकडे तिकडे करण्यासाठी खूप लोक त्याच्यासाठी हे करतील, नाही जाऊ दे चल हे करून बघू ते करून बघू. तुम्ही हलायचं नाहीये, तुम्ही एकाच ठिकाणी फोकस राहिलात तर तुम्हाला ही गोष्ट चांगली होऊ शकते. विशेषतः 4च्या बाबतीत आता असं लक्षात येईल की तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टींवर चांगलं काम करू शकता. AI असेल, इतर कुठली टेक्नॉलॉजी, सो त्याच्यावर हे काम चांगलं होऊ शकेल. प्रॉपर्टीच्या वगैरे बाबतीत फारसं फेवरेबल नाहीये, त्या ह्याच्यात आता या लोकांनी पडू नये. सो या बाबतीत 4चा आपण म्हणू शकतो. आता ज्यांचा भाग्यांकच 4 आणि 8 असेल त्यांच्यासाठी जर पर्सनल इयर 4ला तर ते चांगलं आहे. बाकीच्यांसाठी मिड आपण म्हणू शकतो, ओके ओके असं. पण 4 आणि 8 साठी चांगलं आहे. 1, 2, 9ला वगैरे फारसं हे नाहीये पर्सनल इयर जर तुमचं 4 आलं. आता 5च्या बाबतीत जर बघायचं झालं तर 5 काय आहे? 5 आहे बुध आहे. सो बुधाच्या बाबतीत हे 9 वर्ष आताचं 2025 अशा काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की अरे आपण ह्याचा विचारच केलेला नव्हता. सो काहीतरी जे एक्सपेक्ट केलंय ते काहीतरी अनएक्सपेक्टेड घडण्याची शक्यता आहे, चांगलं वाईट कसंही. सो यू बी बॅलन्स्ड, तुम्ही बॅलन्स्डच राहा. सगळ्यात फार कुठे उंच उडू नका, फार काही हे करू नका. सो तुम्ही बॅलन्स्ड राहा. कदाचित काहीतरी अनएक्सपेक्टेड तुमच्या ह्याच्यात येऊ शकतं. सो यू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. या पद्धतीने 5च्या बाबतीत आपण म्हणू शकतो. सो सगळीकडे लक्ष ठेवा, काही कुठूनही काही होऊ शकतं. वेट गेनच्या चान्सेस आहेत जास्ती. सो एक्सरसाइज वर हे करा तुम्ही, त्याबद्दल काही करा. लेझीनेस थोडासा जाणवू शकतो, आळशीपणा, त्याच्यातून वजन जास्ती. सो ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न करा. एक्सप्लोर करा, ट्रॅव्हल करा, एक्सप्लोर करा. अजून त्याच्यातून तुम्हाला चांगल्या संधी पण मिळू शकतात. या पूर्ण वर्षात 5 असल्यामुळे 5 काय बुधाचा आकडा बिझनेस माइंड असतं. सो पूर्ण वर्षात कायम तुमचं बिझनेसचे विचार मात्र असतील की हे केलं तर कशातून मला बिझनेस मिळू शकतो, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, असे विचार मात्र येऊ शकतात. कारण त्याचा तो इम्पॅक्ट होणार आहे. ज्यांचा भाग्यांक 7, 9 किंवा 2 असेल त्यांना फारसं फेवरेबल नाहीये. बाकीच्या आकड्यांना ओके आहे, पण या आकड्यांनी लक्ष ठेवा. 6 जर आपण बघितलं तर 6 काय आहे? शुक्र आहे, व्हीनस. सो कुठेतरी खर्च करणे. एकतर 6ला सगळ्याच ह्यांनी एस्थेटिक्स किंवा खर्चिक थोडंसं किंवा लक्झरी आणि लक्झरी कम्फर्ट आणि त्यासाठी खर्च करायची पण हे असते त्यांची. सो त्याही बाबतीत आपण म्हणू शकतो की 6च्या बाबतीत व्हीनस शुक्र असल्यामुळे मॅरेज म्हणजे ज्यांची समजा लग्न ठरत नसतील ती ठरतील. कदाचित झालं असेल पुढे तुमची आई वडील होण्याची शक्यता असेल. ट्रॅव्हल तुम्ही एक्सप्लोर करालच, शिवाय काही वेळेस तुमचे खर्च पण जास्ती होतील कुठल्याही कारणाने. कार्य असेल कुठलं किंवा कुठली काही वस्तू घ्यायची आहे असं असेल पण खर्च होतील, ह्याच्या तुझी तयारी ठेवा. आता 3 आणि 9 फारसं चांगलं नाहीये. एक तर न्यूमरोलॉजी मध्ये ना 3 आणि 6 हे तर नाहीच एकमेकांना चांगले असं म्हणतात. पण माझा अनुभव आहेत असं म्हणतात, पण माझा अनुभव वेगळा आहे. 3 आणि 6 चांगले जातात. आपण जर बघितलं ना तर 3 आणि 6 हे चांगले मित्र पण असतात, खूप चांगले मित्र होऊ शकतात. कारण ते शेवटी गुरु म्हणजे दानव गुरु आणि देव गुरु तरी ते गुरुच आहेत. त्याही पद्धतीने ह्या गोष्टी होऊ शकतात. आता पुढचा 7 जर आपण बघितलं, पर्सनल इयर 7. सो 7 हा काय आहे? आपण केतू किंवा नेपच्यून आपण त्याला म्हणू. सो बेसिक हा ना थोडासा आपल्या आतल्या आत काहीतरी विचार करणारा, आत्ममग्न असं. सो खूप कन्फ्युजन असणार आहे, कन्फ्युज्ड याच्यात ही लोक असणार आहेत. सो त्याच्यावर या लोकांनी काम करायचं, त्याच्यातून
फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन या गोष्टी होऊ शकतात. सो या लोकांनी याच्यावर नक्की काम करायचं. त्यासाठी काय त्यांना फोकस राहायला पाहिजे. हा, मग तुम्ही थोडंसं मेडिटेशन पण करा की ज्याने तुम्हाला तुमचा आत्मबल वाढवता येईल. या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. सो रिसर्च साठी तर हा चांगला हे आकडा आहेच आणि त्याच्यातून तुम्हाला कुठलाही पुश एक मिळणं हे 9 मध्ये होणार आहे. सो ते जर तुम्ही अप्लाय केलं तर त्या गोष्टी तिथे तुम्हाला चांगले हे होतील. एक तर 7 हा आकडा थोडासा स्पिरिच्युअलिटीशी पण रिलेटेड आहे. सो तुमचा कल थोडासा तिकडे पण असेल. हा पण थोडंसं तुम्हाला जाणवेल, अरे ह्यातलं पण शिकून बघू, थोडंसं काहीतरी ऍस्ट्रोलॉजी मधलं शिकू का, न्यूमरोलॉजी मधलं शिकू, हे विचार पण येऊ शकतात कारण तो तिथे ऍक्टिव्ह होणार आहे. सो या पद्धतीने आपण त्याचं हे म्हणू शकतो. काही ह्याच्यात त्यांना असं होणार आहे की रिलेशनशिपमध्ये कुठल्या कदाचित थोडीशी तुमचं तर सॅटिस्फॅक्शन कुठल्या ह्याच्यात कदाचित मिळणार नाही तुम्हाला आणि कुठेतरी थोडीशी बदनामी पण व्हायची शक्यता आहे. सो 7च्या बाबतीत या लोकांनी काळजी घ्यायची. पर्सनल इयर 7. आता इथे पुन्हा 2 आणि 8 ज्यांचा भाग्यांक त्यांनाही फारसं फेवरेबल नाही, बाकीच्यांना ओके आहे काही. सो 8च्या बाबतीत 8 पर्सनल इयर असेल तर लक्षात घ्यायचं की तुम्हाला खूप पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत. सो थिंक अबाउट बिग मनी. त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता याचा विचार करा आणि त्याच्यासाठी कष्ट घ्या. कष्ट भरपूर घेणार पण आहेत ही लोक, म्हणजे खूप कष्ट करतील. इतर लोक कदाचित त्यांना म्हणतील किती कष्ट करते, त्यांना जाणवणार पण नाही इतके ते कष्ट पण घेतील. पण या पद्धतीने केलं तर त्यांचं हे खूप छान होऊ शकतं. सो 8च्या बाबतीत काहीतरी विकून पैसा मिळण्याचे हे आहे की घर विकलं आणि पैसे मिळतायत. या पद्धतीने पण इथे या गोष्टी दिसत आहेत. शेअर्स विकलेत, प्रॉपर्टी विकलीये, या पद्धतीने यांना पैसा मिळू शकतो. सो मोठा पैसा मिळणं. आता खूपदा असं असतं आपल्या खूप प्रॉपर्टीज अडकलेल्या असतात, निघत नाहीत. सो या वर्षात जर त्यांनी या नंबर प्रमाणे त्यांचं असेल तर हे जर केलं तर त्यांना ती प्रॉपर्टी विकून पण पैसा मिळू शकतो. खूपदा ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या. सो हार्डवर्क तर होईलच, पण एक लक्षात घ्यायचं 8च्या बाबतीत, जेव्हा 8 म्हणजे काय, शनी आहे. शनी नेहमी तुम्हाला काहीतरी बदल सुचवत असतो आणि तो बदल तुमच्या मनात पण विचार येतात की जॉब चेंज करू का, मैत्री माझा व्यवसाय काहीतरी बदलू का, असं काहीतरी करून बघू का. हे चेंजेस दाखवण्याचं शनीचं हे असतं. तुम्ही ते करता पण, केल्यानंतर तुम्हाला अडचणी पण खूप येतात. पण एक लक्षात घ्यायचं की अडचणी जरी आल्या तरी तुम्ही ते करत राहा, रिटर्न्स तुम्हाला 100% मिळणार, तुम्ही सोडून नाही द्यायचे. पण असे ट्रान्झिट, सो काहीही जिथे चेंज कुठलाही होणार आहे त्याआधी पहिले ऍक्सेप्टन्स आहे. पहिले तुम्ही ऍक्सेप्टन्स आणलात तर त्या गोष्टी तुमच्या चांगल्या होऊ शकतात. आता 1 ज्यांचा भाग्यांक असेल त्यांच्यासाठी 8 पर्सनल इयर असेल तर ते फारसं फेवरेबल नाही. 4, 5, 6, 8 ला चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. 9 ऍव्हरेज आहे. 2 ला पण थोडस इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स असण्याची शक्यता आहे. सो त्याच्यावर तुम्ही आपला शेवटचा आकडा आपण म्हणूयात 9, की ज्यांचा पर्सनल इयर 9 असेल, 9 शिवाय हा पण 9. सो 2-9 आले एकत्र तर स्पीड आहे नुसता. सो गो गेटर, जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला अचीव्ह करायचं हे आहे. आता खूपदा असं होणार आहे यांचा स्पीड पण जास्ती असणार आहे, अग्रेशन जास्ती असणार आहे. त्या पद्धतीने कामं झाली नाहीत तर त्यांचं चिडचिड होणार आहे. सो लोकांना दिसताना यांचं अँगर इश्यूज दिसतील, लोकांना दिसताना यांची चिडचिड दिसेल. पण चिडचिड का होतीये, कारण त्यांना ज्या पद्धतीने व्हायला हवंय त्या पद्धतीने होत नाहीयेत कामं, स्पीडनी त्या होत नाहीयेत, ही चिडचिड त्यांची आहे. सो बाकी काही नाही. सो थोडंसं शांत पण घ्यायचं, त्या पद्धतीने केलं पण तडीच न्यायचं काही असेल तर हे वर्ष त्यासाठी आहे. सो त्या पद्धतीने काम करायचं. सो इथे हे पण इथे फिटनेसवर पण लक्ष द्यायची गरज आहे. एकतर फिटनेसचे विचार पण यांच्या मनात यायला लागतील, कारण 9 जो आहे ना, 9 त्या पद्धतीने मंगळ आहे ना, तो बसू देणार नाही तुम्हाला. सो तो तुम्हाला ऍक्टिव्ह करायच्या प्रयत्नात हे करेल. सो तसे विचार पण येतील आणि ते करायचं पण आहे. जेवढं तुम्ही ते कराल तेवढे तुमचे अँगर इश्यूज पण कमी होतात, की जेवढी तुम्ही फिजिकली काही हे केलं जेवढं राहाल तर तेवढे तुमचे बाकीच्या पण गोष्टी बॅलन्स होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की शांत हे होतंय. टीचिंगचं पण हे चांगला हे होऊ शकतो. थोडीशी हेल्थ वाईज काळजी, म्हणजे अग्रेशन जास्ती वाढेल, हीटशी रिलेटेड काही आजार व्हायची शक्यता आहे. बीपी वगैरे जर ज्यांना त्रास असेल त्यांनी तर ह्याची काळजी विशेष घ्यायचीच आहे. या पद्धतीने जर गेलं तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त राग थोडासा कंट्रोल ठेवायचा, एवढी एकच यांच्यासाठी आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो 1 साठी 1 ज्यांचा भाग्यांक असेल त्यांच्यासाठी तर चांगलीच हे वर्ष असणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. 9च्या बाबतीत 9 पर्सनल इयर आलं तर 3 पण चांगला आहे. 2 ला थोडेसे रिलेशनशिप मध्ये थोडेसे हे वाटू शकतात. 5-6 चांगला आहे, बाकीचे आकडे सगळे ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही. सो या पद्धतीने जर आपण असं जर प्लॅनिंग केलं, मी नेहमी क्लासमध्ये पण हेच सांगते की
तुम्ही न्यूमरोलॉजीवर अवलंबून राहू नका. तुम्ही ती गाईडलाईन म्हणून घ्या की ठीक आहे, हे वर्ष मला असं गेलं मागचं, हे पुढचं वर्ष मला असं जाईल, आय विल बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. बरोबर. तुम्ही जर त्याच्यावर प्रिपेअर्ड असाल, तुम्ही त्याच्यावर तसं काम केलं, तुम्हाला मॅक्झिमम या पद्धतीने त्याचे हे मिळू शकतं. साधारण एक 9 वर्षाचा कालखंड असतो की 9 वर्षाचं एक कालचक्र संपतं, त्याचे डिवाइड 3-3-3 केलेलं असतं की 3 वर्ष तुम्हाला चांगली जातील, 3 वर्ष तुम्हाला मध्यम जातील, 3 वर्ष तुम्हाला कदाचित त्रासदायक जातील. पण हे बदलणारं आहे. कायमस्वरूपी तुम्हाला टेन्शन असणार नाहीत, कायमस्वरूपी तुम्हाला चांगलं असणार नाहीये. सो हा टप्पा जो आहे हे 3-3 वर्षाचं 9 वर्षाचं एक कालचक्र पूर्ण होतं. आणि आता जर तुम्ही बघितलं 2025, सो तुम्ही जर मागे जाऊन 9 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं म्हणजे 2016 साधारण तुम्हाला कसं गेलं असेल तेच तुम्हाला 2025 मध्ये कदाचित बघायला मिळेल. आता 9 वर्षांनी तुमचं पण लाईफ बदललेलं असतं, म्हणजे एक्झॅक्टली त्याच सिच्युएशन्स असणार नाहीये, पण तुम्ही साधारण एक आलेख त्याच्यावर हे करू शकता. मला आता थोडासा विचार करायचा आहे किंवा मला तेव्हा माहिती नव्हतं, आपलं झालंय ते वर्ष, पण आता जर मला माहिती आहे तर मी त्या पद्धतीने काम केलं तर मला मॅक्झिमम बेनिफिट्स त्याच्यातून मिळू शकतात. हा विचार आपण नक्कीच करू शकतो. आणि याच पद्धतीने आपण न्यूमरोलॉजी शिकायला लागलो ना तर आपण भरकटत नाही जात. बरोबर. कारण शेवटी प्रत्येक आकडा, प्रत्येक ग्रह काय सांगतोय, आपल्यामध्ये काय आहे, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, ते आपण भरून कशा काढायचे, किंवा आपल्यामध्ये काय पॉइंट्स आहेत, चांगले पॉइंट्स आहेत, ते आपण एक्सप्लोरच केलेले नाहीयेत का, आपण ते एक्सप्लोर केले तरी आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. नक्कीच हा विचार आपण तिथे नक्की करू शकतो. खरंच छान आहे. मॅम कडे मी सुद्धा न्यूमरोलॉजीचा कोर्स केलाय, सो अतिशय छान. आणि त्याचे पण म्हणजे न्यूमरोलॉजी अप्लाय करून रिझल्ट मिळतात की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही, आणि खरंच म्हणजे त्याला असं सायंटिफिक बेस आहे. प्रत्येक नंबर प्रमाणे आपण बघत गेलो ना, प्रत्येकाला एक काहीतरी सायंटिफिक बेस आहे. सो कुठे ना कुठेतरी आपण रिलेट करतो की आता हा व्यक्ती असा तर आपण सांगू शकतो की हा कदाचित हा या नंबरचा असू शकतो, या रुलिंग प्लॅनेट ह्याचा असू शकतो. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मुख्य सगळ्यात आपल्याला बेसिक सगळ्या लोकांचं एक असं असतं ना की त्यांनी बदलायला पाहिजे, किंवा तो असा आहे, तो तसं वागतोय, तो तसंच वागणार आहे, तो आकडा तो घेऊन आलाय, पण तुम्हाला कळतंय ना त्याचा आकडा हा आहे, तर आपण त्याच्याशी कसं हँडल करायचंय, त्याला त्याच्याशी कसं डील करायचंय हे आपण नाही का शोधू शकत. सो हे जर आपल्याला ज्ञान असेल, किंवा कुठलाही तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला कुठलं काम कोणावर सोपवायचंय त्याच्या आकड्याप्रमाणे त्याला तो बेस्ट करून दाखवेल तुम्हाला. सो याच्यात आपण या पद्धतीने जर न्यूमरोलॉजी अप्लाय केली तर आपण खूप चांगले रिझल्ट मिळवू शकतो. सो कुठल्याही ह्याचा आय रिक्वेस्ट की सगळ्यांना माझं हेच एक सांगणं असतं की नुसतं काहीतरी रेमेडीजच्या मागे लागू नका. रेमेडीज ठीक आहे, तो पुश आहे, किंवा न्यूमरोलॉजी ही गाईडलाईन आहे, ती गाईडलाईन म्हणून घ्या. तुम्हाला काय करायचंय, कुठपर्यंत मी जायचंय हे जर तुम्ही केलं तर तुम्ही स्काय इज द लिमिट फॉर यू. नक्की नक्की. तर जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक टेकअवे मेसेज तुम्ही काय द्या? 2025 हे मंगळाचं वर्ष आहे. सो ऍग्रेशन असणार आहे. सो भांडाभांडीचा प्रसंग येणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. सो पीस आपण हे करू शकतो, पण याच्याच बरोबर मंगळाच्या इतर काय क्वालिटीज आहेत, सो हीटशी रिलेटेड तुम्ही आजारांची काळजी घ्या. लाल रंगाचं वर्चस्व असणार आहे, कारण मंगळ आहे, सो त्या पद्धतीने त्याचं वर्चस्व असणार आहे. सो आपण मॅक्झिमम फिजिकल एक्सरसाइज वर भर द्या की जेणेकरून तुमची जास्तीची ऊर्जा तुमच्या ह्याच्यासाठी जर वापरली गेली तर तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळू शकतात. सो असा हा प्रत्येकानेच प्रयत्न नक्की करायचा. काही आता मंगळाचा अजून एक असं पण आहे की त्याचं एक दुसऱ्यांविषयीचं चांगला भाव किंवा दयाळूपणा काही, किंवा NGOs साठी असं काही हे चांगलं, याही पद्धतीने मंगळ तिथे रूल करतो. स्पिरिच्युअलिटी पण काही प्रमाणात तिथे तो दाखवतोच. सो ह्या पण गोष्टींवर आपण इथे काम करू शकतो नक्कीच. सो न्यूमरोलॉजीचा असा आधार घेऊन आपण नक्कीच तुमचं 2025 वर्ष प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअली विचार करून कसं आपण करू शकतो हा प्रत्येकाने विचार करा. तसं करा आणि त्याचा मॅक्झिमम फायदा करून घ्या. नक्की. हो, थँक्यू सो मच मॅम. एवढं छान इन्फॉर्मेशन सगळ्यांना मिळाली आणि खरंच एक उत्सुकता असते सगळ्यांच्या मनात की कसं जाईल आपलं वर्ष. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये कळवा. आणि शिवाय मागच्या एपिसोडची पण मॅम बरोबर जो एपिसोड केला होता आपण की आकडे खोटे बोलत नाही, सो तो सुद्धा, त्याची सुद्धा लिंक मी शेअर करते डिस्क्रिप्शन मध्ये, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि
या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. पिऊ द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. येस, धन्यवाद. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थँक्यू.